होणाऱ्या आठवणी कशाला ठेवायच्या? आणि त्यात तुमचं आता लग्न होणार. कदाचित बिट्टीलाही या फोटोचा त्रास होऊ शकतो. तिला सतत गौरीची आठवण येत राहील. त्यापेक्षा तू काही दिवस लपवूनच ठेव ना. नंदाई, रेवती मॅडम, रुद्र साहेब, सॉरी, मी ते चुकून झोपले, मला कळलंच नाही. माझं डोकं जड झालं ना जरा, म्हणून. अगं सॉरी काय, काही हरकत नाही. तुला थकवा आला असेल ना, मग आराम करतो. आराम कशाला? नाही, बिट्टी कुठे आहे? गौरीजी. रुद्र सर, काही हवंय का तुम्हाला? मी मागेन ते द्याल मला? हो. पण तुमच्या डोळ्यात पाणी का? काय झालं? रेवती मॅडम, काय झालंय सरांना? गौरी, अगं काही नाही, बरा आहे तो कर ना आराम. हे काही नाही, डोळ्यात धूळ उडाली होती. तुम्ही आराम करा. मी औषध घेऊन आलोच. औषध? पण मी इथे कशी? तुला बरं नाहीये ना? मग तू इथेच पड ना थोडा वेळ. बर. ला 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 ला. अहो, एक काम होतं ना, मग बिंदास कर. अरे घाबरतो कशाला? जर का नीट नाही केलं ना तर तुझा पगारच कट करतो बघ. अहो चंद्रशेठ, माझं तुमच्याकडे काम होतं. माझ्याकडे काम होतं? तू मला काम सांगणार? अरे मी हेड सर्वंट आहे, मी तुला काम सांगणार. थांब, याला कोणतरी काम सांगा. अहो चंद्रशेठ, म्या पवन कोल्हापुरात आलो. तिकडे आले? रिक्षाने आली का बसने आली? चंद्रशेठ, नीट लक्ष द्या. हा, म्या पवन बजरंग बलीचा भक्त, रुद्रदादाचा भाऊ. बोला ना, बोला ना. आता एक काम करायचं, देविका ताईकडे जायचं आणि सांगायचं दाद्याने बोलवलंय. दाद्यानी बोलवले? कोणाच्या दाद्यानी? माझ्या दाद्यानी. अच्छा, देविका ताईला सांगायचं माझ्या दाद्यानी बोलवले. तुमचा दादा नाही, माझा दादा. तेच म्हणलं ना मी, माझ्या दादानी. मग तुमचं दादा माझा. एक काम करा, देविका ताईला जाऊन सांगा की रुद्रदादाने बोलवले. काय बोलणार? देविकाला सांगायचं रुद्रदादांनी बोलवले. परत एकदा देविकाला सांगायचं रुद्रदादांनी बोलवले. हा, आता असाच टेप रेकॉर्डर म्हणत जायचं. देविकाला सांगायचं रुद्रदादांनी बोलवले. देविकाला सांगायचं रुद्रदादांनी बोलवले. देविकाला सांगायचं. हा, देविकाला सांगायचं रुद्रदादांनी बोलवले. हा. काय? कसले डेंजर विसरता हो तुम्ही? माझ्यापेक्षा डेंजर विसरता. आत्ता सांगितलं आणि लगेच विसरलात. थांबा, मला आठवू द्या पहिले. आता काय ते देविकाला सांगितलंय रुद्रदादांनी बोलवले. हा, देविकाला सांगितलंय रुद्रदादांनी बोलवले. त्यांनी स्वतः बोलवलं मला? स्वतः ते स्वतः. चंद्रशेठ, रुद्रदादा फार अपसेट आहे. का? आता का काय, वहिनीमुळं. एकतर फोटो पण उतरवला त्यांचा, म्हणून कदाचित बोलवलं असेल तुम्हाला. काय चंद्रशेठ? हा, बरं, मी बघते.
अपसेट आहेत म्हणून मला बोलवलं. म्हणजे त्यांनाही या नात्याबद्दल काहीतरी वाटायला लागले आता. अपसेट आहे. फोटो उतरवला पानाचा. चंदू शेठ, अहो तुम्ही कशाला विचार करताय? तुम्ही बागेला पाणी दिलं? ते आता मला आठवावं लागेल. आठवू नका. द्या, जाऊ जाऊ. देऊ? हा, जाऊ जाऊ. मी काय म्हणते, ते काय कोणाला निरोप द्यायचं होतं, ते काय सांगायचं? ओ चंदू शेठ, निरोप देऊन 25 वर्ष उलटून गेले. 25 वर्ष झाली. मग 25 25 वर्ष झाली बाबा. 25 वर्ष झाली. 25 वर्ष. स्वयंपाक तर चांगला बनवते. आता यात असं काय टाकू ज्यामुळे हे सगळं बिघडल? बरे आहात ना? काही हवंय का? नको. बिट्टी जेवली? नाही अजून. काळजी घ्या तिची. हे तर माझ्याशी काहीच नाही बोलले. चंदू काका पण ना एरवी ऐकलेलं आठवत नाही आणि कधी कधी न ऐकलेलंही बोलतात. बिट्टी, तुझ्या आवडीचा उपमा केलाय मी. एका पोरीची मजा. आवडीचा खो मिळालाय. दाद्या, अरे देविका ताईंनी बिट्टीच्या आवडीचं उपीट केलंय. बिट्टीला आवडते म्हणून. हो, बिट्टीला खूप आवडतो उपमा. बिट्टूला शंप करायचं सगळं खाऊन टाका. काय झालं बाळा? बिट्टी, काय झालं? भाजलं का? नाही, खूप खारट आहे. खारट? किती खारट आहे? बिट्टी, काय मी पण नाही खाऊ शकत हे. पण काय देविका ताई, बिट्टीला आवडीचा खाऊ करतो म्हणून उपीट करतो म्हणलाय आणि खारट करून ठेवला होय. काय राग काढायला काय बिट्टीवर? नाही, मान्य आहे शाळेची थोडी चुकामुक झाली म्हणून काय असं करणार होय? हो, नाही असं का करीन मी?
मी बघते. देविकाजी, काय करताय तुम्ही? तुमचं लक्ष नाही का कामात? बिट्टीच्या सगळ्या आवडीनिवडी गौरीजींना माहिती आहे. तुम्ही थोड्याशा समजून घ्या. हे बघा, आपण हे सगळं बिट्टीसाठी करतोय. बिट्टी रोळली नाही, तिला काही आवडलं नाही तर काय अर्थ या लग्नाला? बघितलं, माझ्या आईची जागा घेणं काय सोपं नाहीये. अगदी 100%. आपण हे सगळं बिट्टीसाठी करतोय. तिला आई हवी आहे. बघा, अगदी गौरीजींसारखं नाही, पण ऍटलीस्ट बेसिक गोष्टींची तरी काळजी घ्या. असं कसं झालं? मी तर छान केला होता उपमा. अशाने बिट्टीमुळे प्लॅन फेल होईल. बिट्टी पण अशी एकटी का शाळेतनं निघालीस? काही झालं असतं म्हणजे कोणाला तरी सांगायचं ना. मी सांगितलं होतं. कोणाला? देविका आईला. मग बिट्टी, बरं वाटतंय का आता? दाद्या, दाद्या, देविका ताईंनी पण जरा लक्ष द्यायला पाहिजे ना. म्हणजे पोरं सांभाळणं अवघड गोष्ट असते, त्यात त्यांना सवय नाही. बरोबर आहे. गौरी वहिनीची पण काय कमाल आहे नाही. म्हणजे ती बिट्टीची खरी आई नाही, बिट्टीला तिने जन्म बी दिलेला नाही. बिट्टीचं कसं सगळं छान करते, म्हणूनच तर बिट्टीसारखं तिला आई आई करत असते. बिट्टीला तिच्या जन्मदात्या आईपेक्षा गौरी वहिनी जवळची वाटते. कसं आहे पवन, जन्म देते ती आई नसते, जीव लावते ती खरी आई असते. आणि चांगली आई होण्यासाठी मुलाला जन्मच दिला पाहिजे असं नाही. मातृत्व उपजत असावं लागतं, जे गौरीजींमध्ये आहे. बिट्टी तर गौरीजींची मुलगी आहेच, पण आश्रमातल्या प्रत्येक मुलाला आपलेपणाने सांभाळले गौरीजींनी. गौरीजींनी एवढं प्रेम मुलांवर कोणीच करू शकत नाही. हे मात्र 100% खरं आहे. पण दाद्या, देविका ताई सांभाळूच नाही शकले बिट्टीला, तर काय अर्थ या लग्नाला? म्हणजे तुमचा यो लग्नाचा निर्णय चुकीचा तर ठरणार नाही ना? म्हणजे देविका ताईंना जमल काय गौरी वहिनीची जागा घ्यायला? गौरीजींची जागा कोणीच घेऊ शकत. आणि त्या बिट्टीच्या आई पण नाही होऊ शकल्या तर? अगं देविका, का रडतेस? काय झालंय? अगं नंदिनी, मी पण तेच विचारतीये, पण काही सांगतच नाहीये, नुसतीच रडतीये. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा आणि काय झालं ते आम्हाला सांगा, नाहीतर आम्हाला कसं कळणार आहे?
रुद्र, बरं झालं आलास. देविकाला काय होतंय बघ जरा. सगळं चुकतंय. काय झालं? काय करू, माझ्या हातून सगळं चुकतंय. काहीच मनासारखं नाही होत. साध्या साध्या गोष्टीत गोंधळ होतोय. तुम्हाला वाटत असेल अशी कशी आई आहे, वाटणारच. तुम्हाला काय असं बिट्टीलाही हेच वाटत असलं. अगं नाही, असं नाहीये. होतं असं कधी कधी. नाही, नाही झालं पाहिजे असं ना. आणि आधी असं कधीच नाही झालंय. इतक्या वर्षांनी माझी मुलगी मला भेटलीये. असं कसं करेन मी. पण गेले काही दिवस खूप कठीण होतंय माझ्यासाठी सगळं. कशातच लक्ष नाही लागत आहे माझं. सगळं एकदमच आलंय. गौरीचा आजार पण, सुमित, श्वेताचे टोमणे, विद्येची जबाबदारी. मी कोण म्हणून करते हे सगळं. आपल्या नात्याला हवंच नाहीये अजून. माझी ओळखच नाहीये. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मी आई आहे तिची, हे बाबा. पण आम्ही आई बाबा नाही होत अजूनही. लग्न झाल्याशिवाय कसे होणार. पण त्यामुळे ना एक ऑकवर्डनेस आहे सगळ्यातच. लग्न न झाल्यामुळे माझ्या या घरात वावरण्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मला माझ्या जबाबदाऱ्या पण पूर्ण मनापासून नाही पार पाडता येते. अगदी खरंय नंदिनीच. आता आपण ठरवलंय ना, मग कशाला उगीच वेळ वाया घालवायचा. आपण लग्न लावून टाकूया यांचं, आज किंवा उद्याच. तुला काय वाटतं रुद्र? काय असं पटकन कसं शक्य आहे? का नाही शक्य? असंही कधीतरी करायचंच आहे ना. किती दिवस देविकाला अशा अवस्थेत ठेवायचं? जर बिट्टीला देविकाबद्दल काहीच वाटेल असं झालं तर चुकीचं ठरेल. श्वेता हिला वाटेल तसं बोलत. का? कारण हिचं घरात काही स्थान नाहीये म्हणून. तुमचं जर लग्न झालं रुद्र तर श्वेता काहीच बोलू शकणार नाही. शिवाय तुम्हा दोघांना बिट्टीला नीट सांभाळता येईल. आता बघ ना, साधं बिट्टी सोबत तुझ्या खोलीत झोपायचं असलं तरी तिला चोरी आहे. जर तुमचं लग्न झालं तर हे सगळेच प्रश्न मिटतील. रुद्र, तुम्ही करून टाका लवकरात लवकर लग्न. प्लीज, तुम्ही त्यांना फोर्स नका करू. त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. मी करेन हे सगळं सहन. मला कल्पना आहे त्यांच्या दुःखापुढे माझ्या अडचणी किरकोळ आहेत. रुद्र, तुम्ही तुमचा पूर्ण वेळ घ्या. नाही, नको. आपण आजच रजिस्टर लग्न करून टाकू.